नमस्कार नमस्कार मंडळी, कसा होता तुमचा आजचा ट्रेडिंगचा सेशन नक्की मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. आणि व्हिडिओ जर बघितला नसेल तर व्हिडिओ जाऊन बघायचा आहे अगोदर की मी मंडेसाठी काय काय ॲनालिसिस सांगितलेले आणि मार्केटनी जसं मी प्रिडिक्ट केलेलं तसं रिॲक्ट केलेलं आहे का हेही तुम्ही बघायचं आहे. आणि जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तर चला बघूया आपण उद्यासाठीचे ॲनालिसिस काय असणार आहेत. तर बघा, मी जसं सांगितलं होतं मार्केट ओव्हरसोल्ड झालेलं आहे आणि मार्केट 23,000ला एक बॉटम बनवू शकतो. मार्केटनं तसंच केलेलं आहे. बघा तुम्ही बघू शकता 23,000ला मार्केटनी बरोबर बॉटम बनवलेलं आहे आणि तिथूनच एक अपसाईड मोमेंटम आलेला आहे. बघा मार्केट मार्केट कितीला ओपन झालं आहे. बघा मार्केट ओपन झाला आणि सडनली थोडा खाली आला. बघा खाली आला, खाली येऊन मी जसं की बोलले होते काल 23,000 ते 22,900 पर्यंत मार्केट येऊ शकतो. जर तुम्हाला वाटत असेल की मी काहीतरी सांगते तर कालचा व्हिडिओ जाऊन बघा. मी सांगितलेलं 22,900 काल मी तुम्हाला सांगितलेलं मार्केट एक बॉटम बनवू शकतो आणि इथून एक अपसाईडला रॅली देऊ शकतो मार्केट. तर मार्केटने बघा 22,900ला खाली बॉटम बनवून मार्केट वर अपसाईडला गेलेलं आहे. पण ही जी का लिक्विडिटी होती ट्रेंड लाईनची ही ब्रेक व्हायची मी वाट बघत होते. ही लिक्विडिटी जशी का ब्रेक झाली तशी मी इथं 23,150ला एंट्री केली. तुम्ही बघू शकता इथं 60 पॉईंटचा मी स्टॉप लॉस ठेवलेला आहे आणि टार्गेट बघा मी किती मोठा घेतलेला आहे. 250 पॉईंटचं मी टार्गेट घेतलेलं आहे. मला माहीत होतं मार्केट अपसाईडला जाऊ शकतं आणि मी प्रिडिक्ट केलेलं मार्केट 23,600 पर्यंत जाऊ शकतं. मी सांगितलेलं 23,400 आणि 600 आणि 800, बट 23,500 वरून रिजेक्शन आलेलं आहे. ठीक आहे, पण काय हरकत नाही. मार्केटने आज खूप चांगला अपसाईडला मोमेंटम दिलेला आहे आणि उद्यासाठी काय असू शकतं हे आपण आता बघूया. उद्यासाठी बघा, उद्यासाठी 23,000चा स्ट्रॉंग सपोर्ट असणार आहे. मार्केट 23,000ला उद्या येऊ शकतो. इथं कुठं तरी येऊन 23,000ला अगेन मार्केट वरती जाऊ शकतो. अगेन नाही तर मग आज जो मार्केटनी इंट्राडे हाय बनवलेला आहे ह्याच्यावरती जर मार्केट उद्या ओपन झाला किंवा गॅपअप झाला तर मार्केट थोडं अपसाईडला आणखीन जाऊ शकतो. इथे 23,800 पर्यंत असू शकतो किंवा 23,600. पहिली लेवल असेल 23,600. 23,600 वरून एक रिजेक्शन येऊ शकतं. आणि जर 23,600ला टिकला तर 23,800 उद्यासाठी बघायला भेटू शकतो. आणि जर गॅपडाऊन ओपनिंग झाली तर मात्र मग खाली आपल्याला 23,000चा स्ट्रॉंग सपोर्ट बघायला भेटतो. 23,000वरून अजून एक बाउन्स बॅक बघायला भेटू शकतो. उद्यासाठीची स्ट्रिक्ट जे मी लेवल्स सांगितलेले आहेत ते तुम्ही फॉलो करायचे. 23,000चा सपोर्ट आणि उद्याचा आजचा जो इंट्राडे हाय आहे 23,500 हा वरच्या साईडला जर ब्रेक केला 23,600 आणि 23,800 हे उद्यासाठीच्या लेवल्स असणार आहेत. ते तुम्ही लेवल्स मार्क करून घ्यायचे आहेत आणि ट्रेड करायचे आहेत. तर चला आपण बँक निफ्टी बघूया. वाव, बँक निफ्टी पण बघा. बँक निफ्टीला मी क्लिअर काल सांगितलं होतं मार्केट खाली थोडा येऊ शकतोय, ओव्हरसोल झालेला आहे. मार्केट इथून एक बॉटम देऊ शकतो आणि जसं की मी बोलले होते बघा मार्केट थोडा वरती गेला ह्या ट्रेंड लाईनला टच करून अगेन एक खाली मोमेंटम दिलाय. आणखीन वरती जाऊन इथं सेलरांना ट्रॅप करून मार्केटनी इथे सगळ्यांचे एसएल हँड करून मार्केट वरच्या साईडला निघाले. जसं की हा ट्रेंड लाईन ब्रेक झालेला आहे तुम्ही बघू शकता. खूप छान मोमेंटम मार्केटला आलेला आहे जो की 54,700 मी काल बोलले होते. मार्केट 53,600चा जो सपोर्ट आहे तो मार्केट उद्यासाठी बॉटम बनवू शकतो आणि इथूनच एक रिकव्हरी देऊ शकतो. मार्केटनं तसंच रिॲक्ट केलेलं आहे. मार्केट कुठंही न थांबता जशी की ही ट्रेंड लाईन ब्रेकआउट झालेली आहे तसं बघा 53,780 वरून मार्केट 54,600 पर्यंत कुठंच थांबलेलं नाही. वन वे मार्केट गेलेलं आहे जसं बघू शकता तुम्ही. आणि मी 600 पॉईंटचा टार्गेट इथं बुक केलेला आहे तुम्ही बघू शकता. बट आपला टार्गेट खूप मोठा गेलेला आहे. तुम्ही बघू शकता 900 प्लस आपला टार्गेट गेलेला आहे. तर हे असतात मित्रांनो प्रिडिक्शन, ह्या असतात लेवल्स. अशा छान छान लेवल्ससाठी तुम्ही माझ्या चॅनलला फॉलो करा. आणि उद्यासाठीचा स्ट्रॉंग सपोर्ट असणार आहे 53,620 किंवा 630 याच्यामध्ये. आणि स्ट्रॉंग जो रेजिस्टन्स असणार आहे तो 650चा 54,650. उद्यासाठी जर 54,650ची लेवलवरच्या साईडला ब्रेक झाली तर 55,100 इथंपर्यंत जाण्याचे चान्सेस आहेत. नाहीतर मग उद्या जर गॅप डाऊन झाला तर मार्केट अगेन 53,000
650 ही लेवल इम्पॉर्टंट आहे. ह्या लेवलवरून एक बाउन्स बॅक देण्याची चान्सेस आहेत. तर बघूया उद्यासाठी तुम्ही लेवल मार्क करून ठेवायचे आहेत 53,650 आणखीन 54,650. 54,000च्या वरती जर मार्केटने उद्या ओपनिंग दिली तर मार्केट 55,100 इथंपर्यंत जाऊ शकतो. आणि जर खाली आला तर आपल्याला सपोर्ट आहे 53,600 किंवा मग इथं तुम्ही करू शकता 54,200 54,000 ह्या इथे पण तुम्ही कुठेतरी बाय करू शकता. तर उद्यासाठी अशा लेवल्स असणार आहेत, त्या तुम्ही मार्क करून घ्यायच्या आहेत आणि ट्रेड करायच्या आहेत. तर कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगायचं आहे. थँक्यू सो मच.